अंत असती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. हा डायलॉग शोभून दिसतो आमच्या कांद्याच्या गोठाच्या पिकाला. म्हणजेच आपण जेव्हा कांद्याचं पीक फेकून देतो त्या पिरियड मध्ये आम्ही कांद्याचं पीक लावून गोठ तयार करतो. तर जय शिवराय मित्रांनो, आता डिसेंबर महिना चालू झाला आणि आत्ताचे ना आपल्या कांद्याची लागवडी पण चालू होणार बरं का. पण त्याचपूर्वी मित्रांनो आपल्याला ना गोटाचे पण लागवडी करायच्या बरं का. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला ना बी विकत घ्यायची वेळ आली नाही पाहिजे. आणि सगळ्यात पहिले मित्रांनो आपण त्यासाठी ना थोडं ना गोल्टी प्रमाणामधला कांदा घेतलेला आहे बरं का. म्हणजे थोडा मीडियम जाड कांदा घेतलेला आहे, जास्त जाड पण नाही घातला आणि जास्त बारीक पण नाही घातलेला आहे. आणि त्यापूर्वी मित्रांनो लागवड करण्यासाठी ना आपण 4 फुटे बेड पाडून आहे त्याच्यामध्ये 2 सऱ्या पाडलेल्या आहे बरं का. म्हणजे आपली लागवड आहे ना जास्त पातळ पण नाही होणार आणि जास्त दाट पण नाही होणार, एकदम योग्य प्रकारे आपली लागवड होणार आहे. आणि भरपूर जण मित्रांनो सरीमध्ये सुद्धा लागवड करतात बरं का. आणि ती लागवड सुद्धा मित्रांनो चालते बरं का. पण आपल्याकडे ड्रिपची सोय असल्यामुळे आपण ना बेडवर लागवड करतोय. आणि मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही गोटाची लागवड करत असताना ना बेडवर लावतात का सरीमध्ये लावतात. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गोटाची लागवड करत असताना 2 कांद्यांमधलं अंतर 1 ते 1.5 फुटापर्यंत घेतो बरं का. आणि भरपूर जण 2 फुटापर्यंत पण घेतात बरं का. पण मित्रांनो काहीच हरकत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने लागवड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ना कपाशी काढलेली शेत आहे बरं का मित्रांनो. त्यामुळे ना आपण याच्यामध्ये ना बीजनाशक मारून घेतो बरं का. म्हणजे आपल्याला नंतर खुरपणीसाठी जास्त खर्च पण नाही येणार. बाकी गावाकडल्या शेतकरी लोकांना ना गोटाबद्दल सगळी माहिती असेलच बरं का. पण जे शहराकडले लोक आहे ना आपले व्हिडिओ बघतात तर त्यांसाठी गोटाची ना आपण सगळी माहिती देऊ बरं का. तर मित्रांनो जो आपण कांदा पिकवतो ना त्याचं बी तयार करण्यासाठी आपल्याला ना चांगला कांदा एकदा जमिनीमध्ये गाळावं लागतं बरं का. नंतर त्याच्यामध्ये ना 3 महिन्यानंतर फुलं लागते आणि त्याच फुलापासून ना आपण बी तयार करतो. बाकी लेबरने 1 दिवस सुट्टी मारल्यामुळे आपली लागवड आहे ना 2 दिवसापर्यंत चालली बरं का. पण योग्य प्रकारे आपण लागवड करून घेतली बरं का. आणि मित्रांनो आपल्या आयडीवर शेतकऱ्यांसाठी सगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध राहते बरं का. त्यामुळे आपल्या आयडीवर जे पण नवीन असतात त्यांनी लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या आणि कमेंट मध्ये आपले मत मांडा.